नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरा ऋतू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो. SRPFची अपडेट आलेली आहे. लवकरच यांची जाहिरात येण्याची शक्यता आहे. लवकरच काही दिवसात जाहिरात येईल. तुमचा अभ्यास जोरात राहू द्या, तुमची तयारी जोरात असू द्या. यावर्षी गुलाल तुमचाच हवा आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, सांगतो मी तुम्हाला काय आहे पुढेचं प्रोसेस. यांचे विशेष जे प्रसिद्धीपत्रक आलेले आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत. विषय काय होता? पोलीस भरती 2025. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की ऑगस्ट सप्टेंबर 2025 राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायाच्या रिक्त पदाकरता पदभरती प्रस्तावित करण्यात आलेली आहे. सदर भरतीच्या पूर्वतयारीसाठी काही बाबीची पूर्तता करणे आवश्यक आहे. आता कोणत्या बाबी आहेत त्याची पूर्तता करायची आहे, तर बघा इथं दिलेली आहे त्यांनी. तर त्या अनुषंगाने समादेशक यांना कळविण्यात येते की खालील बाबीची पूर्तता त्यांना करायची आहे, नमूद केलेल्या बाबीची. तर काय सांगितलं आहे? आस्थापनावरील पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक 1/1/2025ची जी सेवा ज्येष्ठतेची यादी आहे, सिनियरिटीची लिस्ट आहे, ती प्रसिद्ध करून त्या बाबतची पूर्ततेचा अहवाल कार्यालयाला सादर करायचा सांगितलेला आहे. म्हणजे सेवा ज्येष्ठतेनुसार ज्यांचं प्रमोशन होणार आहे किंवा रिटायरमेंट होणार आहेत त्यांची यादी त्यांना जाहीर करण्याला सांगितलेली आहे 1/1/2025नुसार. तर त्यानंतर काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी? आस्थापनावरील पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या मंजूर हजर व रिक्त पदाबाबतची सध्या स्थितीदर्शक माहिती या कार्यालयाला सादर करावी त्यांनी सांगितलेले आहे. जे आता सध्या काही मंजूर झालेली पदं आहेत किंवा हजर व रिक्त जी काही पदे असतील त्या पदाविषयी सर्व माहिती त्यांनी कार्यालयाला सादर करावी असं त्यांनी नमूद केलेलं आहे त्यांच्या परिपत्रकामध्ये. त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे? दिनांक 31/12/2025 आस्थापनेवरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अंमलदाराची यादी या कार्यालयात सादर करावी. म्हणजे त्यांनी सांगितले की 2025च्या म्हणजे 2025च्या डिसेंबरमध्ये च्या एंडिंगला पर्यंत कोण सेवानिवृत्त होणार आहेत अंमलदार, त्यांची यादी तुम्ही कार्यालयाला सादर करावी. म्हणजे ते आता जे रिटायर झाले तिथं रिक्त होणार ना जागा, त्याच्यामुळे नवीन भरती काढण्यासाठी तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तरी उपरोक्त नमूद मुद्द्याची माहिती दिनांक 10/2/2025 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल ID दिलेला आहे, त्या ईमेल ID वरती सादर करण्यात यावी ही विनंती केलेली आहे. कधी? तर 10/2/2025 ही सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांनी जाहीर करावी असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता शेखर साखरे म्हणून आहेत, कार्यालयीन अधीक्षक आहेत, पोलीस अपर पोलीस महासंचालक आहेत, राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकरिता त्यांनी ही दिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नेहमी अपडेट राहण्यासाठी. तर थँक्यू मित्रांनो.